भाजप प्रदेश अध्यक्षांची सांगलीतील बैठक रद्द. राष्ट्रवादी शिवसेनेचा सौता सुभा. भाजपाचे नगरसेवक आज सहलीवर. विधान परिषदेच्या सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या प्रचारार्थ भाजपाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण शनिवारी सांगली आणि सातारा जिल्हा दौऱ्यावर आले होते. सांगली जिल्ह्यात विटा आणि सांगली येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. विटा येथे बैठक झाली, पण सांगलीची बैठक रद्द झाली. राष्ट्रवादी, अजित पवार पक्ष आणि शिवसेनेच्या महापालिका क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी प्रथम पक्षाच्या नेत्यांबरोबर चर्चा करू असा निरोप पाठवल्यामुळे भाजपाला ही बैठक रद्द करावी लागली, अशी जोरदार चर्चा आहे. सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवार दिनांक 18 रोजी मतदान होणार आहे. ही निवडणूक महायुतीविरोधात महाविकास आघाडी अशी होत असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र या निवडणुकीत महायुतीचे नेते, नगरसेवक एकत्रित असल्याचे चित्र दिसत नाही. निवडणूक अवघ्या 5 दिवसांवर आली तरी महायुतीच्या नेत्यांमध्ये ताळमेळ दिसत नाही. शनिवारी भाजपाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण सांगली जिल्हा दौऱ्यावर होते. विटा आणि सांगलीत बैठक होणार होती. विटा येथे त्यांनी महायुतीतील पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आमदार सुहास बाबर यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यावेळी उपस्थित होते. सांगलीतील बैठक मात्र रद्द झाली. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, विटा.